नमस्कार मित्रांनो, माझं नाव राघवेंद्र देशमुख आहे आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नर्सिंग गुरुवाडी. ऍक्च्युली आत्ताच एक बीएससी नर्सिंग सीईटी साठी नोटिफिकेशन आलेलं आहे की 26 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन प्रोसेस, कॅप राऊंडची प्रोसेस जी आहे जी स्टार्ट झालेली आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला एक ब्रोशर, एक 200 पानाचा ब्रोशर एक रिलीज केलेला आहे त्यांनी. त्या ब्रोशर मध्ये तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ऍज अ स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला काय काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागणार आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर कॉलेजेससाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजेस, टॉप रँकिंग कॉलेजेस आणि किती पर्सेंटेज वरती काय आपल्याला मिळू शकतं, आणि हे सर्व गोष्टी आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर चला, माझ्या स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला त्या ब्रोशरमध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे जे की ऍज अ स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू ते आता तुम्ही बघायला पाहिजे. तर चला, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला तिकडे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. बी-एस-सी नर्सिंग च्या कोर्सेससाठी इथे वेगवेगळ्या ब्रोशरमध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. पहिलं तर आहे 25 नंबर पेजवरती आपल्याला मिळणार आहे लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूशनल आणि कॉलेज कोड. म्हणजे ज्या ज्या आपल्याकडे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते वेगवेगळे इन्स्टिट्यूट, आपण याच्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस आहेत आणि कोणत्या कॉलेजेसला आपण अप्लाय करायला पाहिजे हे आपण नंतर डिस्कस करूया. त्याच्या आधी आपल्याला ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी एक स्पेसिमेन कॉपी दिलेली आहे. तो फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म कसा भरायचा हा बघायचा आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्स कॅटेगरी, चिल्ड्रन्स विथ डिफेन्स पर्सनल याच्यासाठी सर्टिफिकेट्स, पर्सन विथ डिसॅबिलिटी ज्यांना डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी, परफॉर्मा फॉर नॉन क्रिमिलियर म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे याचा परफॉर्मा दिलेला आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म, हे सगळे वेगवेगळे आपल्याला याच्यामध्ये फॉर्म दिलेले आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्टली आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकवरती. तर आपला इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय आहे, पहिलं तर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर डॉक्युमेंट्स बघू आपण इथे. डॉक्युमेंट्स बघण्या अगोदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, बी-एस-सी नर्सिंग शूट. आता इथे आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे मेन्शन केलेला आहे यांनी. बी-एस-सी नर्सिंग करण्यासाठी कॅन्डिडेट शुड हॅव पास सब्जेक्ट्स ऑफ पी-सी-बी. त्यांचं पी-सी-बी सर्वांचं कंपल्सरी लागणार आहे. विथ इंडिव्हिज्युअली मस्ट बी ऑप्टेन मिनिमम 45 मार्क्स. म्हणजे मिनिमम तुम्हाला ओपन कॅटेगरी असेल तर 45 मार्क्स असणं, पर्सेंटेज असणं गरजेचं आहे पी सी बीमध्ये. ॲट द क्वालिफाईड एक्झामिनेशन दॅट इज 10+2 म्हणजे 12वीला तुम्हाला 45 मार्क्स पाहिजेत ओपन कॅटेगरीसाठी. द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC अँड ST अँड अदर बॅकवर्ड क्लासेस, द मार्क्स ऑप्टेंड इन PCB टेकन टुगेदर इन क्वालिफाईंग एक्झामिनेशन टू बी 40%. म्हणजे ज्यांच्याकडे 40% आहेत कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी, SC ST अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे जेवढे पण बाकीचे ओपन सोडून बाकी सर्व जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 40% मिनिमम क्रायटेरिया आहे पी सी बीमध्ये, इन्स्टेड ऑफ 45 ॲज द अबो. म्हणजे जसं आधी आपलं ओपन कॅटेगरीसाठी 45% लागत होतं तसं कॅटेगरीसाठी काय लागणार आहे, 40% लागणार आहे. इंग्लिश इज कंपल्सरी सब्जेक्ट. इंग्लिश कंपल्सरी तुम्हाला असलं, तुम्हाला बेसिक तुमचं जे आहे क्रायटेरिया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा तुम्ही फुलफिल करायला पाहिजे. त्यानंतर आपण जाऊया आता डॉक्युमेंट्सकडे. तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर डॉक्युमेंट्समध्ये आपण जाऊया फर्स्ट ऑफ ऑल. तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिकली आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर ऑनलाईन डाउनलोडेड फॉर्म म्हणजे तुमचा जो फॉर्म असेल ॲप्लिकेशन फॉर्म CETचा तो लागणार आहे. कॉपी ऑफ डाउनलोडेड ॲडमिट कार्ड, तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते लागणार आहे. एनी फोटो आय डी म्हणजे एनी फोटो आय डी काय काय लागू शकतं याच्यामध्ये, आधार कार्ड सगळ्यांकडे आपल्याकडे असतंच ते आधार कार्ड लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतंही तुम्हाला एक ID प्रूफ लागणार आहे. कॉपी ऑफ डाउनलोडेड MSCET रिझल्ट म्हणजे 2000 आपला तुमचा CETचा जो रिझल्ट आहे ते तुम्हाला लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये इंडियन मेन्शन असतं. आपल्या मोस्ट ऑफ स्टुडंटकडे एज, डोमाशियल आणि नॅशनॅलिटी हे ऑल टुगेदर एकच सर्टिफिकेट बनतं. तर तेच त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल ज्याच्यावरती मेन्शन आहे नॅशनॅलिटी, ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एज, जसं की आपलं एज डोमेसियल नॅशनॅलिटी असू शकतं किंवा तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल. त्याच्यानंतर SSCचं मार्कशीट लागणार आहे. SSCचं पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे. 12वीचं तुमचं मार्कशीट, त्याच्यानंतर 12वीचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट.
यानंतर तुम्हाला काय लागणार आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर. हा ॲनेक्शर एच म्हणून दिलेला आहे मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट. मी तुम्हाला खाली दाखवून देईन. लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे तुमचं जे ट्रान्सफर सर्टिफिकेट असू शकतं किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण LC म्हणतो, ते तुम्हाला 12वीच्या नंतर मिळालेलं असेल ते लागेल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कॅप राऊंडमध्ये जातील तेव्हा तुम्हाला जेव्हा एखादं कॉलेज अलॉट होईल त्यानंतर तुम्हाला हे कॅप अलॉटमेंट लेटर मिळणार आहे, ते तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कास्टसाठी कास्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. कंपल्सरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलंच पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर जे कॅटेगरी OBC, VJNT, SBC हे जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत, ह्या सर्व कॅटेगरीच्या स्टुडंट्सला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे. म्हणजे आता इथे OBC सर्व कॅटेगरीज इकडे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जो म्हणतात NT1, NT2, NT3, NT4 हे तुमचे जे कॅटेगरीज आहेत ह्या सर्वांना प्लस OBC, SBC आणि SCBC या सर्वांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कंपल्सरी द्यावं लागणार आहे. हे सर्व झालं. आणि ज्यांच्याकडे स्पेशल रिझर्वेशन्स असतात, जसे की डिफेन्स कॅटेगरीचे असतील, क्लेम करत असतील, तर त्यांना तो ॲनेक्शर एमध्ये फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी PWDचा जर कोणी कॅन्डिडेट क्लेम करत असेल तर त्याला ॲनेक्शर एफ ह्याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे. कोणी ऑर्फनचा क्लेम करत असेल तर त्यांच्यासाठी ऑर्फन ॲनेक्शर N आहे, ते तुम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजे. हे सर्व इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागणार आहे. कोणी जर मायनॉरिटी करत असेल तर त्याच्यासाठी खाली मायनॉरिटी स्टुडंटसाठी असेल तर ते खाली डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या अकॉर्डिंग टू द कॅटेगरी. हे तुमचं बेसिक सर्व प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर झाले असतील. जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.